दशरथ राजाने कोणता यज्ञ केला ज्यामुळे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला? चला तर मित्रांनो, आजच्या पौराणिक कथेला आपण सुरुवात करूया. अयोध्येच्या प्राचीन राज्यात प्रसिद्ध राजा दशरथ याने राज्य केले होते. राजवाड्यात एक गहन उत्कंठा होती, एक अपूर्ण इच्छा जी राजाच्या हृदयावर भारी पडली. समृद्धी आणि सामर्थ्य असूनसुद्धा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा निसंतान राहिल्या. त्यांचे सभागृह अकथित स्वप्नांच्या शांततेने गुंजत होते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच रोज अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर आपण सुरू करूया. या तळमळाच्या वातावरणात वशिष्ठ ऋषी, जे की राजगुरू आणि सल्लागार होते, यांनी प्राचीन परंपरेत अडकलेला उपाय सुचवला. पुत्रकामेष्टी यज्ञाचे प्रदर्शन. उत्कट याचिकाकर्त्याला संतती प्रदान करण्यासाठी ओळखला जाणारा एक भव्य यज्ञविधी. हा दैवी उपाय स्वीकारण्याचा निश्चय करून राजा दशरथाने अटल संकल्पाने यज्ञाची तयारी सुरू केली. त्याचे हृदय आशा आणि विश्वासाने भरले होते. यज्ञाची तयारी एकदम बारकाईने आणि विस्तृत केली होती. संपूर्ण राज्य अपेक्षेने आणि उत्साहाने गजबजले होते. अयोध्येचा परिसर पवित्र सुगंधी फुलांनी आणि रंगीबिरंगी रांगोळीने सजलेला होता, तर हवा वैदिक स्तोत्रांच्या गजराने आणि ढोल ताशांच्या तालबद्ध तालांनी सजीव होती. गोंधळाच्या कृतीमध्ये राण्या श्वासोच्छवासाने वाट बघत होत्या. त्यांच्या प्रार्थना धूपाने भरलेल्या हवेत मिसळत होत्या, कारण त्यांनी देवतांना संततीच्या वरदानासाठी विनवणी केली होती. यज्ञाचा नियोजित दिवस उजडताच शाही सभा पवित्र अग्निकुंडाच्या सभोवताली मोठ्या श्रद्धेने जमली, जिथे कार्य करणारे पुजारी प्राचीन धर्मग्रंथांनी विहित केलेले क्लिष्ट विधी काळजीपूर्वक पार पाडले. दशरथ शाही पोशाखात तेजस्वी सभेच्या अग्रभागी उभे होते. त्यांनी देवांच्या आशीर्वादांना आवाहन करत दैवी अग्नीला अर्पण केल्यामुळे त्यांचे हात उत्कट प्रार्थनेत होते. यज्ञाचा अग्नी प्रज्वलित होताना जमलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत होता. मेळाव्यावर एक शांतता पसरली होती, आणि मग जणू काही राजाच्या आस्थेवाईक विनवणीला प्रतिसाद म्हणून एका खगोलीय तेजाने आकाशाला न्हावून टाकले आणि वातावरणाला एक ईश्वरीय चमक दाखवले. देवांच्या क्षेत्रातून म्हणजेच स्वर्गातून एक मधुर आवाज गुंजला. त्याचे लाकूड दैवी अधिकारी आणि कृपेने ओतले होते. आणि स्वर्गातून आवाज आला, हे दशरथा, अयोध्येचा अधिपती, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. ही आकाशवाणी आणि त्याचा प्रतिध्वनी आकाशात आणि पृथ्वीवर घुमत होता. तुमचे अर्पण स्वीकारले गेले आहे आणि तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. तुमच्या धार्मिकतेसाठी वरदान म्हणून मी तुम्हाला पुत्र देईन, जो थोर, शूर आणि जगात धार्मिकता टिकवून ठेवण्यासाठी नियत असेल. या शब्दांनी खगोलीय उपस्थिती ओसरली आणि शाही सभेत विस्मय आणि आश्चर्याचा आभा मागे सोडला. राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्यांसाठी खगोलीय आवाजाच्या उच्चाराने एक नवीन पहाट मिळाली. आशांचे वचन पूर्ण झाले आणि स्वप्ने साकार झाली. दैवी आश्वासनाच्या तेजस्वी प्रकाशात त्यांनी पालकत्वाचा आनंद आणि संततीचा वारसा लाभलेल्या भविष्याची दृष्टी पाहिली. त्यानंतरच्या दिवसात दैवी वरदानाची बातमी खूप दूरवर पसरल्याने अयोध्येचे राज्य आनंदाने आनंदित झाले. शाही राजवाड्यापासून ते नम्र निवासस्थानांपर्यंत लोकांनी कृतज्ञता आणि स्तुतीची प्रार्थना केली. त्यांच्या परोपकारी आणि कृपेबद्दल देवांचा सन्मान केला. आणि आनंदी उत्सवादरम्यान दशरथ आणि त्यांच्या राण्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने फुलले. मुलांच्या हसण्याने आणि कौटुंबिक प्रेमाच्या बंधनांनी उज्ज्वल भविष्याच्या वचनाचे त्यांचे जीवन जणू काही चमकलेच. अयोध्येमध्ये जसा जसा वेळ पुढे सरकत गेला तसतसे दशरथ आणि त्यांच्या 3 राण्यांना पुत्रप्राप्ती झाल्यामुळे आकाशीय वाणीची दैवी भविष्यवाणी खरी ठरली. दैवी आदेशाने जन्मलेले 4ही तेजस्वी राजपुत्र खूपच दिसायला सुंदर होते. त्यापैकी सर्वात मोठा मुलगा म्हणजे
राम इतर सर्वांपेक्षा खूपच जास्त तेजाने चमकत होता. त्याचा दैवी स्वभाव जन्मापासूनच दिसून येत होता. आणि अशाच प्रकारे भगवान रामाचा महाकाव्य प्रवास सुरू झाला. धार्मिकतेचे मूर्त स्वरूप, धर्माचा योद्धा आणि मानवतेसाठी आशेचा किरण म्हणजे आपलेच प्रभू श्रीराम. इतिहासाच्या इतिहासात अयोध्येच्या पवित्र परिसरामध्ये प्रतिध्वनित होणारा आकाशीय आवाज विश्वासाच्या सामर्थ्याचा, दैवी हस्तक्षेपाचा महिमा आणि रामायणाचा चिरस्थायी वारसा म्हणजेच प्रेम, कर्तव्याची एक कालातील कथा म्हणून कोरलेला राहील. आणि वाईटावर चांगल्याचा विजय आणि स्वर्गीय क्षेत्रांनी दयाळू नजरेने पृथ्वीवरील क्षेत्राकडे पाहिले तेव्हा रामाची गाथा उलगडली. तर ही होती शौर्य आणि सद्गुणांची कथा, जी पुढील येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. मित्रांनो, मला आशा आहे की ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहायला विसरू नका. आणि वेळ मिळालाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करूनच टाका. धन्यवाद.